तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी जेव्हा गावी गेले होते, म्हणजेच की जेव्हा मी माझ्या सासरी गेले होते, तेव्हा तिकडून येताना मी काही रोपटे घेऊन आले होते फुलांचे. तर काही वेली पण होत्या. तर आता तेच लावण्यासाठी माझ्याकडे माती नव्हती. आता त्या मातीसाठी मी गेले होते आवटेवाडीला आणि तिकडूनच येताना मी माती पण घेऊन आले होते. आणि हे जे डबे आहेत ना, ते तर माझ्या घरातच भरपूर साठले होते. म्हणजेच की 7-8 हे डबेच होते. आता त्यामध्येच ना मी हे जे सगळे रोपं आणले होते ना, तेच मी इथे लावून घेणार होते. नागवेलीची मी जी कांडी आणली होती ना, ती मी पहिले तर मातीत नाही लावली. त्याला तर मी ना पाण्यामध्येच लावून ठेवली. कारण की पाण्यामध्ये ना ही कांडी लवकरच फुटते आणि जेव्हा ती फुटेल तेव्हाच मी त्याला मातीत लावून घेणार होते. त्यानंतर मी मनी प्लांटचे पण 2 काड्या आणल्या होत्या, त्या पण मी पाण्यामध्येच लावून घेतल्या. आता तर नेमकाच उन्हाळा चालू झाला आहे आणि मी तर आता उन्हाळ्याचीही झाडं लावले आहेत. आता काय माहिती फुटतील का नाही, फुटले तर चांगलेच, पण मी त्याची तेवढी काळजी पण घेणार आहे. आता काय होईल, मला ऑर्डर असेल आणि मी जात जाईल बाहेर, त्याच्यामुळे ह्या रोपांना पाणी पण टायमिंगवर देता येणार नाही. जेवढी झाडे लावून झाली तेवढी मी लावून घेतली आणि जे उरलेले रोपं होते ना, त्यासाठी ना मी बाटलीचेच असे बारीक बारीक तुकडे केले. जिकडे ना मी आजीकडून येताना धने पण घेऊन आले होते. म्हटलं तेवढंच फुटले तर फुटले, घरगुती कोथिंबीर तरी होईल. तर ते पण कोथिंबीर मी लावून घेतली आणि इकडे फायनली माझे सगळे झाडं लावून झाले. तर पाहू शकता एवढे झाडं मी लावून घेतले आहेत. आता याची काळजी पण मी तेवढीच घेणार आहे.